जर तुम्हाला या ठिकाणी दादांनी सांगितल्यासारखं जर तुम्हाला एक्सपोर्ट क्वालिटी गुड्स बनवायचे असतील, जर तुम्हाला हाय लेवल पर्यंत जर पाठवायचं असेल सोलापूरला, तर सर्वप्रथम जे आहे या सर्व आमदार खासदारांना माझी विनंती आहे की तुम्ही जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करावं लागेल. युवांना जर तुम्हाला रोजगार द्यायचा असेल, बाहेरची कंपनी जर आणायचं असेल, तर सर्वात पहिला त्यांनी काय बघणार, तुमच्या शहरामध्ये तुमच्या MIDC मध्ये रस्ते कसे आहेत ते सर्वात पहिला त्यांनी बघणार. कारण त्यांचे मोठमोठे गाड्या येणार जाणार त्या ठिकाणी. मर्सिडीज जे आहे त्यांनी खड्ड्याच्या रस्त्यावरनं चालवणार नाहीत. दुसरी गोष्ट, याच गोष्टीवर जे आहे आम्ही एक छोटस एक शेवट गोष्ट सांगून जे मी ही चर्चा या ठिकाणी संपली असं जाहीर करतो. फक्त माझं एवढंच एक निवेदन आहे, अनुमोदन आहे आपल्या सर्व आमदारांना. आज पूर्ण जे सोलापूर भाजपमय झालेलं आहे. सर्व आमदार जे भाजपचे आहेत, खासदारच फक्त आमचे प्रणितीताई आहेत, त्यांच्या सुद्धा कोणाला विरोध नाही, ते सुद्धा जनतेसाठीच काम करणार आहेत. तर माझं या सगळ्यांना हेच निवेदन आहे, भारताचं खूप मोठी गोष्ट झाली सांगा, आम्ही काय तेवढी मोठी लोक नाही की भारताबद्दल आम्ही बोलू, परंतु आम्ही फक्त आमच्या सोलापूर पुरता, आमच्या भागापुरता एवढं सांगू इच्छितो की आपल्या MIDC मध्ये जास्तीत जास्त कंपन्या कशी येतील. ते कंपन्या जर येत असेल तर मी फक्त एक सजेशन देऊ इच्छितो या ठिकाणी. माझं म्हणणं काय आहे, आज तुम्ही MIDC म्हणता, MIDC मध्ये लोकल कंपन्या आहेत, लोकल कारखाने आहेत. मला म्हणायचं काय की MIDC लोकल लोक सक्सेस झालेच पाहिजे, आम्हाला मान्य आहे. पण ह्याला कधी वाव येणार आहे माहिती आहे, जेव्हा एक मोठी कंपनी येणार, इंटरनॅशनल कंपनी इथं आलं. इंटरनॅशनल कंपनी जर सोलापूरमध्ये MIDC मध्ये लागू झाले किंवा इथं काम करू टाटा सारखी, बजाज सारखी, टाटाला तर सर्वप्रथम प्राधान्य दिलं पाहिजे. कारण आपल्या भारतीय इंडस्ट्री आहे आणि कामगारांना चांगलं जर कोणतं कंपनी गव्हर्नमेंट जॉब असल्यासारखं चांगलं ट्रीटमेंट किंवा चांगलं त्यांना पॅकेज देणारा कुठलं असेल तर टाटा आहे. पण मला म्हणायचं काय, इंटरनॅशनल जर्मन, जपान, अमेरिकन कंपनी ह्या इथं आले पाहिजे. तसं काहीतरी एक नियोजन झालं पाहिजे. इथं काय आहे, कारखाने आहेत, ते पण ट्रॅव्हल आहेत, ते पण इथं ना मुंबईला जातील, लय झालं तर सुरतला जातील, लय जातील दिल्लीला जातील. इथं इंटरनॅशनल हब व्हायला पाहिजे. इथले चादर, इथले ट्रॅव्हल, इथले टेक्सटाईल असू दे, इथले शेतीमाल असू दे, जेव्हापर्यंत बाहेर देशाला पाठवण्याची व्यवस्था होत नाही तोपर्यंत सोलापूरचा विकास होणार नाही असं मला वाटतं. बरोबर. तर जर तुम्हाला या ठिकाणी दादांनी सांगितल्यासारखं जर तुम्हाला एक्सपोर्ट क्वालिटी गुड्स बनवायचे असतील, जर तुम्हाला हाय लेवल पर्यंत जर पाठवायचं असेल सोलापूरला, तर सर्वप्रथम जे आहे या सर्व आमदार खासदारांना माझी विनंती आहे की तुम्ही जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करावं लागेल. युवांना जर तुम्हाला रोजगार द्यायचा असेल, बाहेरची कंपनी जर आणायचं असेल, तर सर्वात पहिला त्यांनी काय बघणार, तुमच्या शहरामध्ये तुमच्या MIDC मध्ये रस्ते कसे आहेत ते सर्वात पहिला त्यांनी बघणार. कारण त्यांचे मोठमोठे गाड्या येणार जाणार त्या ठिकाणी. मर्सिडीज जे आहे त्यांनी खड्ड्याच्या रस्त्यावरनं चालवणार नाहीत. दुसरी गोष्ट, त्यांनी येणार कुठून, मुंबईवरनं, त्यांनी येणार दिल्लीवरनं किंवा बाहेर देशावरनं येणार. त्यांनी येणार कसं, कार मधनं येणार नाहीत, जहाजामधनं येणार नाही, त्यांनी येणार एरोप्लेननी. तुमचा एअरपोर्ट सज्ज पाहिजे. पहिला गोष्ट, तुमचे रस्ते बरोबर पाहिजे. दुसरा, तुमचा एअरपोर्ट बरोबर पाहिजे. आणि तिसरा, तुमच्या MIDC पर्यंत पाण्याची सोय चांगली पाहिजे. तुमचा MIDC पर्यंत येणारा पाणी चांगलं पाहिजे. आणि चौथा म्हणजे तुमचे MIDC मध्ये सबसिडी पाहिजे. आणि लॉ एन्फोर्समेंट चांगलं पाहिजे त्या एरियाचा, ज्या ठिकाणी जे कसली चोरीमारी होणार नाही, ज्या ठिकाणी जे कसल्याही प्रकारचं जे आहे त्या व्यावसायिकाला अत्याचार होणार नाही. जर असली परिस्थिती निर्माण झाली तर कोणतीही कंपनी सोलापूरमध्ये झक मारून येईल. 100% येऊ शकते. मला एकच म्हणायचंय, ह्या विषयावर जनता प्रश्न केली पाहिजे. राजकर्त्यांना जनता प्रश्न केली पाहिजे. तर रोजगारावर असू दे, शिक्षणावर असू दे, आरोग्यावर असू दे, महिलांच्या संरक्षणाबाबत असू दे, जनता आणि इकडचे तरुण त्यांना प्रश्न विचारला पाहिजे. आणि हे प्रमुख 4 मुद्दे लक्षात ठेवून तुम्ही राजकारणामध्ये वावरलं पाहिजे. बाळासाहेब ठाकरे म्हणतात, थंड राहाल तर भरला जाल, असंच तुम्ही गाफील राहिला तर तुम्ही विकला जाल, तुम्ही गुलाम बनाल. माझ्या ह्या तरुणांना एक आव्हान आहे, बाळासाहेब ठाकरे म्हणायचे रडायचं नाही, लढायचं. पण तसंच तुम्हाला मी छोटा कार्यकर्ता आहे, तुम्हाला आव्हान करतो, तुम्ही थंड राहू नका. जे ज्वलंत मुद्द्यावर आहेत त्याचा विचार करा आणि त्याच्यावर प्रश्न विचारा, मगच आमच्या भागाचा विकास होणार आहे. मला एकच उद्देश आहे, सोलापूर देशामध्ये कसं गाजलं पाहिजे, राज्यामध्ये सर्वात महत्वाचा जिल्हा कसं होईल आणि त्यात
आमचं दक्षिण सोलापूर मधला भाग म्हणजे आम्हाला सर्व प्रिय म्हणजे वळसंग वळसंग भाग. भाग वळसंग भाग कसं सुजलाम हुतात्म्यांचा सुफलाम. भाग आहे आमचा हे. कारण सुजलाम या सुफलाम. देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी आमच्या भागातला आम्हाला गर्व आहे वळसंगवर. हा. कारण वळसंगचे मल्लप्पा दनशेट्टी शहीद झालेले आहेत. शहीद झाले ह्या देशाच्या गोष्टीचा आम्हाला गर्व आहे. आणि आम्हाला वळसंगवर अजून एक गर्व आहे तर त्या गावाला महात्मा गांधीजींनी येऊन भेट भेट दिलेली देऊन आहे. गेले. त्यासाठी असल्या म्हणजे मोठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी ही या वळसंग भूमीला भेट दिलेला आहे. त्यासाठी असे महान नेते आमच्या वळसंग भागामध्ये येऊन गेले. त्यासाठी आमचा भाग सक्षम आणि सदृढ सदृढ व्हावं आहे. हीच आमची इच्छा आहे. आमची इच्छा आहे. कसं आमचं वळसंग भाग सुजलाम सुफलाम होईल हेच आम्हाला हेच आम्हाला